Standard 9, Science 2, Chapter 17, Lecture 4. आज डिस्कस करू आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत दे आर प्रेझेंट ओनली इन प्लांट्स. हे फक्त प्लांट्स मध्ये, ॲनिमल्स मध्ये हे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज नसतात. आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यूज काय करतात, प्लांट्स मध्ये जरी असले तरी दे आर प्रेझेंट इन स्पेसिफिक पार्ट्स ऑफ प्लांट्स. प्लांट्स मध्ये जरी असले तरी सगळीकडेच असतील असं नाही, की काही स्पेसिफिक विशिष्ट अशा प्लांटच्या भागामध्ये हे टिश्यू असतात. कोणते कोणते असतात विशिष्ट भाग आहे? फॉर एक्झाम्पल रूट तिथे असतात. त्यानंतर टिप ऑफ स्टेम, खोडाच्या अगदी वरच्या टोकाला असतात. आणि आज नीट लक्ष दिलं तर रूट आणि स्टेम हे दोन पार्ट्स काय घडवून आणतात? ग्रोथ ऑफ प्लांट घडवून आणतात. ग्रोथ ऑफ प्लांट घडवून आणतात. म्हणजे हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत दे आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. हे बघा, मुळाची लेंथ वाढली म्हणजे काय झालंय? प्लांटची ग्रोथ झाली. किंवा स्टेमची लेंथ वाढली म्हणजे काय झालंय? प्लांटची ग्रोथ झाली. किंवा मुळाचा घेर वाढलाय, गिर्थ म्हणतो आपण त्याला, घेर वाढला, प्लांटची ग्रोथ झाली. स्टेमचा घेर वाढला, काय झालं? प्लांटची ग्रोथ वाढली. म्हणजे हे जे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आहेत दे आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट. आता याच्या ज्या सेल्स असतात अतिशय स्पेशल प्रकारच्या सेल्स असतात. सेल्स ऑफ दिस टिश्यू हॅव सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस. ह्या सेल्स मध्ये हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस काय होतं मराठीमध्ये अर्थ याचा? कॉन्स्पिक्युअस म्हणजे ज्याला आपण बटबटीत ठसठशीत म्हणतो त्याला म्हणायचं कॉन्स्पिक्युअस. की मायक्रोस्कोप खाली जर का ही सेल बघितली तर पहिल्यांदा न्यूक्लियस दिसतं. हो, 100-150 माणसं सोबत चालली तर त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आहे. अगोदर 100-150 माणसाकडे लक्ष जात नाही, अमिताभ बच्चनकडे लक्ष जातं. अरे हा तर सेलिब्रिटी आहे. अगदी तसंच आहे की ह्या सेल्स जर का आपण मायक्रोस्कोप खाली पाहिल्या तर पहिल्यांदा काय दिसतं? त्याचं न्यूक्लियस दिसतं. इतकं ते ठसठशीत असतं, इतकं ते बटबटीत असतं. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस असतं. आणि याचं जे सायटोप्लाझम असतं ते असतं थिक सायटोप्लाझम. बाकीचे ज्या प्लांट सेलचे जे सायटोप्लाझम्स असतात ते थोडेसे थिन असतात, पण याचं ह्या सेलचं जे सायटोप्लाझम असतं ते काय आहे? थिक असं काय आहे? सायटोप्लाझम आहे. कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस आहे. कारण काय? कशामुळं? कारण ग्रोथ घडवून आणायची. ग्रोथ घडवून आणायची म्हणजे काय करायचंय? सेल डिव्हिजन घडवून आणायचे. आणि आपण आठवीलाच पाहिलेले सेल डिव्हिजनसाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग कोण आहे? न्यूक्लियस. आपण आठवीला पाहिलं होतं, 8व्या धड्यामध्ये एक फंक्शन ऑफ न्यूक्लियस पाहिलं होतं. काय? इट कंट्रोल्स द सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनला कंट्रोल करण्याचं काम न्यूक्लियसचं आहे. आणि ते इतकं कॉन्स्पिक्युअस आहे की ते इतक्या चटकन डिवाइड करतो सेल्सला. आणि आता सायटोप्लाझम थिक का म्हणून असं? कारण सायटोप्लाझमचं थिकनेस असतं. थिन सायटोप्लाझममध्ये काय असतं की केमिकल रिॲक्शन्स फास्टर होतात. हे सायटोप्लाझम थिक असल्यामुळे बाकीच्या मेटाबॉलिक प्रोसेसेसची काही गरजच नाही आहे त्या सेल्सला. तिला एकच काम आहे, डिव्हिजन, डिव्हिजन आणि डिव्हिजन.
म्हणून कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस आणि थिक सायटोप्लाझम हे काय आहेत, ह्या सेलचे वैशिष्ट्य आहेत. आणि अजून एक तिसरं वैशिष्ट्य आहे स्टार वैशिष्ट्य. कोणतं? व्हॅक्यूल्स आर ॲब्सेंट. ह्या सेल्स मध्ये व्हॅक्यूल्स काय असतात तर ॲब्सेंट असतात. नाही तर प्लांट सेल्सचं सगळ्यात मोस्ट प्रॉमिनंट फीचर काय आहे? आठवण काढली आपण डायग्राम काढलं तर सेल वॉल काढली तर त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मोठे व्हॅक्यूल काढतो. म्हणजे पण इथं काय आहे? उलट आहे की व्हॅक्यूल्स ॲब्सेंट असतात. कारण इथं कोणतं प्रोडक्ट स्टोअर करायचे नाहीत, कोणते बाहेर टाकायचे नाही, काहीच नाही आहे. डिव्हिजन एके डिव्हिजन इतकंच काम आहे. म्हणून हे सायटोप्लाझमचा, व्हॅक्यूल्सचा किंवा इतर जे काय बाकीचे सेल ऑर्गॅनिल्स आहेत त्यांची काही एवढी महत्त्वपूर्ण भूमिका नाही. आणि हायली ॲक्टिव्ह सेल्स आहेत, सांगायचीच गरज नाही आहे. न्यूक्लियसच ठसठशीत आहे म्हणल्यावर सेल्स कशी असतात? हायली ॲक्टिव्ह अशी काय असते? ही सेल असते. आता इथं काय होतंय की व्हॉट आर द 3 स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेल्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. 3 स्पेसिफिक कॅरेक्टर्स कोणत्या कोणत्या आहेत? तर कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस, थिक सायटोप्लाझम आणि ॲब्सेन्स ऑफ व्हॅक्यूल. ह्या काय आहेत? त्याच्या 3 महत्त्वपूर्ण अशा काय आहेत वैशिष्ट्य आहेत. आता डिपेंडिंग अपॉन द लोकेशन, लोकेशनवरून याचे काय पडतात? 3 प्रकार पडतात. डिपेंडिंग अपॉन लोकेशन म्हणजे झाडामध्ये नेमकं कुठं आहे. डिपेंडिंग ऑन लोकेशन देर आर 3 टाइप्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू. ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे 3 प्रकार पडतात. कोणते कोणते पहिल्यांदा यादी करू आपण. पहिलं आहे अपायकल मेरिस्टेम. दुसरं जे आहे ते आहे इंटरकॅलरी मेरिस्टेम. आणि तिसरं जे आहे ते आहे लॅटरल मेरिस्टेम. की झाडामध्ये प्लांटमध्ये नेमका कुठं आहे हा टिश्यू हे काय दाखवतं? हे शब्द काय दाखवतात? लोकेशन दाखवतात. हे अपायकल म्हणजे कुठंतरी एका कडीला आहे, हे इंटरकॅलरी आहेत, हे 2 नोड्सच्या मध्ये आहेत, किंवा लॅटरल म्हणजे आजूबाजूला आहेत. हे सगळे शब्दच आपल्याला पोझिशन दाखवणारे शब्द आहेत. मग अपायकल मेरिस्टेम्स कुठं असतात? ॲट द टिप ऑफ रूट अँड स्टेम. की हा जो अपायकल मेरिस्टेम आहे हा कुठं आहे? ॲट द टिप ऑफ रूट अँड स्टेम. टिपला आहे. आता टिपला असल्यामुळे काय होतं? मग ते रूटची लेंथ इन्क्रीज करतं आणि स्टेमची लेंथ इन्क्रीज करतं. ओव्हरऑल ते काय करतं? इट इन्क्रीजेस द लेंथ ऑफ द प्लांट. हो, अगदी जे विधभर झाड हातभर होतं आणि पुढे 10 हात होतं त्याला कारणीभूत कोण आहे? हा अपायकल मेरिस्टेम आहे. त्यानंतर इंटरकॅलरी मेरिस्टेम कुठं आहे? तर इथं परत 7वीला जाऊ आपण. 7वीला एक डायग्राम काढली होती, आठवत नसेल तर सांगतो. 7वीला एक डायग्राम काढली होती. कोणती डायग्राम काढली होती? स्टेमची डायग्राम काढली होती. 2 नोड्स दाखवले होते आपण. दाखवले होते ना 2 नोड्स. आणि त्या नोडच्या मधला जो भाग आहे त्याला आपण इंटर नोड म्हटलं होतं. आणि त्या नोड्सच्या तिथून एक काय होते? ब्रांच येते, पेटीवर म्हणतो आपण त्याला. आणि तिथून काय होतात? ब्रांचेस किंवा लीव्ज डेव्हलप होतात. तर ते ब्रांचेस किंवा लीव्ज जे डेव्हलप होतात की झाडाला असे ब्रांचेस आणि लीव्ज होतात काय डेव्हलप? तर तो कोणामुळे डेव्हलप होतात? त्या इंटरकॅलरी मेरिस्टेममुळं. तर हे काय आहे? ॲट द बेस ऑफ पेटिओल. की पेटिओलच्या बेसला हा काय असतो? प्रेझेंट असतो. लीव्ज अँड ब्रांचेस. हो, झाडाला जी पानं येण्याची प्रक्रिया असते आणि ब्रांचेस फांद्या येण्याची जी प्रक्रिया असते ते कोण करतं? इंटरकॅलरी मेरिस्टेम. आणि तिसरा प्रकार आहे लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मेरिस्टेम. आता लॅटरल साइड कोणती आहे? कोणती आहे लॅटरल साइड?
माणसाची साईड आहे. कोणती लॅटरल साईड? ही साईड. विठोबा दाखवतो, लॅटरल साईड दाखवतो. ही जी आहे ही लॅटरल साईड आहे. मग हे जे आहेत झाडाच्या सुद्धा ज्या लॅटरल साईड्स असतात, ह्या लॅटरल साईड्सला दोन्ही राईट लॅटरल आणि लेफ्ट लॅटरल दोन्ही साईडला काय कोणता हा लॅटरल मेरिस्टेम काय असतो प्रेझेंट असतो. आणि तो झाडाची काय वाढवतो? गिर्थ वाढवतो. आपण ज्याला घेर म्हणतो ना मराठीमध्ये, की खोडाचा घेर वाढवतो, मुळाचा घेर वाढवतो. तो घेर वाढवणारा मेरिस्टेम काय असतो? इथं असतो गिर्थ, किंवा त्याला अजून सोप्या भाषेत सांगायचं डायमीटर. की झाडाचा जो काय डायमीटर वाढवण्याचं जे काम आहे, आपण समजा क्रॉस सेक्शन केला तर त्या क्रॉस सेक्शनमध्ये जो काय डायमीटर आहे, व्यास आहे झाडाचा, तर दॅट डायमीटर ऑर गिर्थ, GIRTH, गिर्थ म्हणजे घेर मराठीमध्ये. गिर्थ वाढवण्याचं जे काम कोण करतं? लॅटरल मेरिस्टेम करतो. 3 मार्काचा प्रश्न आहे या ठिकाणी. एक्सप्लेन द टाइप्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिपेंडिंग अपॉन देअर पोझिशन. कोणते कोणते? अपायकल मेरिस्टेम, इंटरकॅलरी मेरिस्टेम आणि लॅटरल मेरिस्टेम. बरं, याच्याबद्दल अजून एक वैशिष्ट्य ह्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं काय, की एकदा का वाढ पूर्ण झाली की तिथला जो टिश्यू आहे इट लॉस्ट इट्स ॲबिलिटी ऑफ सेल डिव्हिजन. तिथला टिश्यू त्याची सेल डिव्हिजनची ॲबिलिटी लॉस्ट करतो आणि इट विल कन्वर्ट इन टू परमनंट प्लांट टिश्यू. हो, ह्या बाजूला ग्रोथ झाली, एवढी ग्रोथ झाली की त्याच्या खालचा टिश्यू मेरिस्टेमॅटिक टिश्यू राहत नाही. आयदर इट इज कन्वर्टेड इन टू झायलम, फ्लोएम. एक तर झायलममध्ये कन्वर्ट होईल किंवा फ्लोएममध्ये कन्वर्ट होईल. प्लांटमध्ये जास्त टिश्यूज नसतात, एक तर झायलम असतं, फ्लोएम असतं किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यू असतो. याच्यानंतर चौथा टिश्यू नसतो. बाकी मग जे 4 प्रकार असतात ते झायलेमचे 4 प्रकार आहेत आणि फ्लोएमचे 4 प्रकार. ॲनिमल्स सारखे भरपूर टिश्यूज प्लांट्समध्ये नसतात, रादर त्याची गरजच नसते. एक तर झायलेम असेल, फ्लोएम असेल किंवा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असतील प्लांटमध्ये. हे थोडंसं कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं की प्लांट म्हटलं की झायलेम, फ्लोएम आणि मेरिस्टेमॅटिक टिश्यू. त्याच्यातला मेरिस्टेमॅटिक टिश्यू कसा आहे? टेम्पोररी आहे, तात्पुरता आहे. आणि परमनंट टिश्यू कोण आहे? तर परमनंट टिश्यू आहे तर झायलेम, फ्लोएम. आता तुम्ही म्हणतात नाही सर मग इपिडर्मिस वगैरे, ते तर अप्पर लेअर आहे. जसे आपले इपिथिलियल टिश्यूज असतात तसं तो इपिडर्मिस हा एक आपण भाग म्हणू. तर आता लक्षात घेऊ परमनंट टिश्यूज इन प्लांट्स. परमनंट म्हणजे कायमस्वरूपी राहणारे, मेरिस्टेमॅटिक कायमस्वरूपी राहत नाही. टिश्यूज इन प्लांट्स, की प्लांट्स मधले परमनंट म्हणजे कायमस्वरूपी टिकणारे. आणि मग ह्या परमनंटचं मग पुढे डिव्हिजन होतं. सिंपल परमनंट टिश्यूज इन प्लांट्स आणि कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज इन प्लांट्स. तर काय आहे हाऊ परमनंट टिश्यू इज फॉर्मड? तर आपण सांगायचं की आफ्टर सेल डिव्हिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू, आफ्टर सेल डिव्हिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यू द सेल्स लॉस्ट देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन. मेरिस्टेमॅटिक टिश्यूच्या ज्या सेल्स आहेत, सेल्स ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज कॉमा आफ्टर डिव्हिजन, एकदा का डिव्हिजन झालं परत कॉमा देऊ, लॉस्ट देअर ॲबिलिटी टू डिवाइड. त्या एकदाच डिवाइड होतात, परत परत डिवाइड होत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांची ॲबिलिटी काय होते? लॉस्ट होते अँड कन्व्हर्टेड. आणि मग त्यांचं रूपांतर होतं कन्व्हर्टेड इनटू परमनंट टिश्यूज. त्यांचं रूपांतर परमनंट टिश्यूज मध्ये होतं. हे बघा, हे थोडंसं काय वेगळं आहे. ॲनिमल्स मध्ये सरळ 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 सेल्स वेगळे आहेत, टिश्यूज वेगळे आहेत.
आणि त्यांच्यापासून तयार होणारे सिस्टम्स वेगळे आहेत. पण प्लांटमध्ये काय असतं, सिंपल आहे. का सिंपल आहे त्याचं सुद्धा आपण 15व्या धड्यामध्ये सांगितलं होतं की ते स्टेशनरी आहेत, त्यांच्या एनर्जी नीड्स फार कमी आहेत. गमतीने म्हणत सुद्धा असतो ते काही कुठं फिरायला जात नाहीत, म्हणून त्यांना एनर्जी लागत नाही, म्हणून त्यांच्यामधले टिश्यूची संख्या सुद्धा कमी आहे. आता हे जे परमनंट टिश्यूज आहेत दे हॅव स्पेसिफिक स्ट्रक्चर. प्रत्येक परमनंट टिश्यूजला एक स्वतःचं स्पेसिफिक स्ट्रक्चर असतं, स्पेसिफिक लोकेशन असतं, स्पेसिफिक फंक्शन असतं, की प्रत्येक वेगवेगळं आहे, की विशिष्ट जागी आहे, विशिष्ट त्याचं कार्य आहे, त्याची विशिष्ट अशी रचना आहे. सगळं स्पेसिफिकनेस त्या टिश्यूजमध्ये असतो. आणि मग पहिल्यांदा आपल्याला बघायचे सिंपल परमनंट टिश्यूज. सिंपल परमनंट टिश्यूज. दोन प्रकारचे परमनंट टिश्यू आहेत, सिंपल परमनंट आणि कॉम्प्लेक्स परमनंट. तर सिंपल परमनंट मध्ये काय आहे तर आपल्याला पाहिले सिंपल टिश्यूची काय धड्याच्या सुरुवातीलाच व्याख्या बघितली. द टिश्यूज विच आर मेड अप ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल, की जे एकाच प्रकारच्या पेशीपासून बनलेले आहेत, पण हे परमनंट आहे, कायमस्वरूपी आहे. मग इथं आपल्याला एक्झाम्पल दिले इपिडर्मिस. आपण या इपिडर्मिसची तुलना कशाशी करू शकतो की आपण ॲनिमल्स मध्ये काय पाहिलं होतं, स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम पाहिलं होतं, बरोबर आहे. इपिथेलियल टिश्यूचा 6 पैकी प्रकार दुसरा. आणि मग स्ट्रॅटिफाईड जे आहे त्याच्यापासून मी तुम्हाला काय म्हटलं होतं की स्किन तयार झाली, आपली सगळी त्वचा तयार झाली. आणि त्वचेनं काय केलेलं आहे की आपला जो काय एंटायर सरफेस आहे तो काय केला, राऊंड अप केलाय, कव्हर अप केलाय. अगदी सेम फंक्शन इकडे हे इपिडर्मिस करतं प्लांटमध्ये. एंटायर प्लांट सरफेस, एंटायर म्हणजे संपूर्ण काय आहे, इट इज मेड अप ऑफ ओनली वन लेअर ऑफ सेल. संपूर्ण असा प्लांट, एंटायर प्लांट सरफेस हा काय इज कव्हर्ड बाय किंवा मेड बाय म्हटलं तरी चालतं, कव्हर्ड बाय काय आहे, ओनली वन लेअर ऑफ सेल्स. ओनली वन लेअर ऑफ सेल्स एकाच थरामध्ये आहे. आणि त्या थराला काय नाव आहे, इट इज कॉल्ड ॲज इपिडर्मिस. आपण त्याला काय म्हणतो, इपिडर्मिस. हे पहा शब्दाची नीट जर का फोड केली, इपी, इपी म्हणजे वरची बाजू आणि डर्मिस, हो डर्मिस म्हणजे खालची बाजू. तर खालच्या बाजूला जो कव्हर करणारा भाग आहे इपिडर्मिस हा काय आहे, कव्हर करतो. आणि इपिथेलियल टिश्यू सारखाच आहे. सेल्स कशा आहेत, थिन आहेत, फ्लॅट आहेत, कंटिन्युअस आहेत, विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस आहे, जे आपण इपिथेलियल मध्ये पाहिलं अगदी तेच. तिकडे इपी शब्द आला, इकडे इपी आहे. आणि याचं काय आहे की इपिडर्मिसला आता जे काय स्टेम आणि लीव्ज आहेत तिथं मात्र एक त्याच्यावर ह्या इपिडर्मिसवर एक वॅक्सी क्युटिकल असतं. वॅक्सी म्हणजे मेनसेट आणि क्युटिकल म्हणजे थर असतो, पर्टिक्युलरली स्टेमवर आणि लीव्जवर असतं. ते वॅक्सी क्युटिकल काय करत असतं की वॉटर जे आहे त्याच्या आतमधलं ते रिटेन ठेवण्याचं काम करत असतं. नाही तर इतक्या हीटमध्ये झाडाच्या पाण्यामधलं पाणी निघून जायला पाहिजे ट्रान्सपायरेशन पूलनं, 15 झाडांनी पाहिलं आपण, पण मॅक्झिमम वॉटर निघून जात नाही. काय कारण आहे, कारण त्याच्यावर एक वॅक्सी क्युटिकल असतं. ते जे पाण्याचं जे आतलं प्रमाण आहे स्टेमचं, पाण्याचं, एक वेळ ठीक आहे बाबा पानं गळून गेले पण स्टेम वाळून जात नाही उन्हाळ्यात. नाही बा, तुम्ही वाटल्यास कट घ्या एखाद्या स्टेमवर, ते तुम्हाला ते पूर्ण हिरवा आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश सापडेल. कशामुळं, कारण इट इज कवर्ड बाय वॅक्सी क्युटिकल. त्याचा जो इपिडर्मिस आहे तो त्या वॅक्सी क्युटिकलनं कव्हर आहे, त्याच्यामुळे तो काय करतो, पाणी रिटेन ठेवतो. तर हे झाला सिंपल परमनंट टिश्यूज मध्ये काय आहे, इपिडर्मिस. काय हरकत. थँक्यू.